आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा अडचणीत, सीबीआयला खटला भरायला राज्यपालांची परवानगी. शिक्षक अधिवेशनासाठी शिक्षकांना मिळालेली विशेष रजा उच्च न्यायालयाकडून स्थगित, सरकारने दिली होती विशेष रजा. विरारमध्ये बंदुकीच्या धाकाने दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण, 24 तास उलटूनही आरोपी मोकाटच. नागपूरच्या युग चाटक हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींनी 1.5 वर्षापूर्वी चिमुरड्याचं अपहरण करून केला होता खून. बंगळुरूमध्ये टांझानियामधल्या एका विद्यार्थिनीची जमावानं केली लैंगिक छळवणूक, एका सुदानी ड्रायव्हरच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना घडला प्रकार. राज्यात फक्त 33%च पाणी साठा शिल्लक, राज्यावर पाणी टंचाईचं भीषण संकट. वित्तमंत्री म्हणून मी इतकंच सांगतो की या सर्व योजनांसाठी एकही रुपया कमी पडणार नाही याची काळजी मात्र मी निश्चित घेईन. दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आश्वासन. येत्या 25 फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प, तर 29 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचं पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान. आणि संत निवृत्ती महाराजांच्या यात्रेला नाशिकमध्ये सुरुवात, टाळ मृदुंगांच्या गजरात दुमदुमली त्र्यंबक नगरी.